म्हणून त्याने चांगला स्टार्ट आपल्या टीमला देत असताना पाहिलाय. त्याच्या समोर आहे चांगडोळे टीम. आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय पहिला गोलंदाज निशांत. विघ्नेश स्ट्राइक एंड वरती पहिलाच बॉल सोडून दिला. लिव्ह केले बॉलला. अगदी याचा अर्थ पंचांकडे वाईटचा इशारा आहे पंचांचा. आउटसाइड द ऑफ स्टंप यावेळेस बॉल डिलिव्हर होताना आपण पाहिला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बराचसा दूर बॉल गेला आणि पहिला बॉल वरती जरूर लेन थोडीशी गवसली नाहीये. बॉलर निशांतला व्हाईट बॉल. खाता ओपन झालाय. स्वर्गवासी मनीष शिरवण कांबे टीमचं एक धाव फलकावरती लागली गेली अद्यापर्यंत. फुला लेनचा बॉल बॅटची बाहेरची कडा घेतली आणि हा बॉल खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला. एक सिंगल या ठिकाणी एक्झिक्यूट केल्या विघ्नेशच्या बॅटमधून. आता पहिली अगदी धाव आली आणि टीमची टोटल 2 अंकावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. दुपारचं वातावरण आहे. सूर्यदेव देखील तापलेला आहे त्यामुळे आपण पाहिलं गरमी नक्कीच पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी असेल. सुरेशजी गोडिवले साहेब, रवींद्र शिंगडे यांचं देखील स्वागत असेल. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. शेखर दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. राघोजी गोडिवले यांचा देखील शुभ सन्मान असेल. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायातले लोक आहेत आणि त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. परंतु मॅच कडे जाऊया. शुभ सन्मान देखील पार पडतोय म्हणजे शेखर दादा यांच्या शुभ हस्ते. फुलटॉस बॉल पायावरती होता. मनगटी ताकदीच्या जोरावरती हा फटका खेचला विघ्नेशनं. त्याचा क्लास दाखवलाय आणि 1 बाउल चेंडू जाईल सीमा पार. विघ्नेशच्या बॅटमधून कांबे टीमसाठी हा पहिला चौकार. मॅटर आहे या टीम मधील. अगदी शुभ सन्मान देखील पार पडतोय मान्यवरांचा. गेस्ट इज गॉड म्हटलं जातं आणि मान्यवरांचा शुभ सन्मान होणं गरजेचं. याबतचा बॉल विघ्नेश विघ्न दूर करत असताना कित्येक वेळा आपण पाहिलं विघ्नेशला आणि तोच कांबे टीमचा सुपरस्टार नाव आहे विघ्नेश. ठोकतो या बॉलवरती षटकार. तू आता हार्ड विषय आहे विघ्नेश कोरंगलेचा. काय दर्जेदार बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 धाबा. निशांत स्ट्रायकर बॉलर आहे स्वर्गवासी नंदू इलन चावडो टीमचा. कित्येक मैदानावरती ऍज अ स्ट्रायकर बॉलर चांगला स्टार्ट देताना आपण त्याला पाहिलंय. परंतु या मैदानावरती थोडासा मार खाताना आपण त्याला पाहतोय. कित्येक सामने मी तर म्हणा प्रॅक्टिस देखील या मैदानावरती तो करत असेल परंतु आज त्याचा दिवस नसेल कारण सुरुवातीच्या बॉलवरती त्याला आक्रमणाला सामोरं जावं लागलंय. 4 मध्ये 13 धाबा त्यानं खर्च केल्यात. पहिलं षटक सुरुवात. अँगल चेंज केला. राईट मोर द विकेट ना आला. बॅटची टॉपेज लागले. बॉल चाला डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा. तत्पूर्वी विघ्नेश कुरंगले आणि त्याच्या सोबतीनं भूषण कंप्लीट करतील 2 धाबा आणि टीमची टोटल आता पाहायला मिळेल ती 15 धाबा संख्येवरती. 15 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 रन्स ऑन बोर्ड. 2 धाबा या बॉलवरती आल्यात. पहिलं षटक निशांतचं आपण पाहतोय. नंदूला खरं तर समर्पित त्यांची मॅच असेल कारण आधी सुरुवातीला एंटर जसं मैदानाच्या आतमध्ये केलं चांडोली टीमनं नंदूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. याचा बॉल लिव्ह केलाय या ठिकाणी विघ्नेश कोरंगल्यानं. त्याला माहिती आहे बॉल थोडासा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि टीमची टोटल आता पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धाबा धावफलकावरती डॉट लॉस. ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये टिकली ना तर अगदी कांबे टीमची उच्चांक धावसंख्या पाहायला मिळेल. परंतु निशांत पुन्हा एकदा कमबॅक करेल का हा प्रश्न आहे. यावेळेस बॅटचा फेस लवकर ओपन केला आणि बॅटची कडा लागली इनर एज ऑफ द बॅट आणि बॉल पाठीमागे गेला. शॅडो स्टाईलने तो दाखवतोय फक्त डिफेन्स करायचा होता. स्ट्राईक रोटेशनला महत्व त्याला द्यायचं होतं आणि आपण पाहायला गेलं या बॉलवरती सिंगल आली आणि एका षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्वर्गवासी मनीष इलेवन कांबे टीम जाऊन पोहोचली ती विदाउट लॉस. 70 रन्स ऑन बोर्ड. 17 धाबा. 17 धाबा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सुरू आहे. अगदी काय बॅटिंग साकारले. प्रेझेन्स ऑफ माइंड शेवटच्या बॉलवरती विघ्नेश कुरंगलेचा पाहायला मिळाला कारण त्याला माहिती शेवटचा बॉल होता आणि त्याच्यावरती त्याने फक्त डिफेन्स केला आणि स्ट्राईक रोटेशनला महत्व दिला. हा विघ्नेश अगदी क्लासिकल खेळाडू आहे.
कॅल्क्युलेशन क्रिकेट अगदी तो नेहमीच खेळत असतो. कशा पद्धतीनं सिच्युएशन कशी आहे, खेळ आपल्याला कसा चालवायला लागेल, अगदी तो नेहमी त्याच्या माइंडमध्ये तो अगदी गेम सुरू असतो. आणि तेच करताना आपण विघ्नेशला पाहिलं. त्याच्या सोबतीला भूषण देखील आहे, तो देखील चांगला खेळाडू आहे. पण तो 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात निशांतनं. पण तो आता फील्ड ओपन झालाय, फील्ड रिस्ट्रिक्शन होतं ते संपलं. आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय चामुंडवली टीमचा पियुष भोड. खरं तर मागच्या वर्षी या मैदानावरती स्पर्धा पार पडली होती. पियुष भोड न करता प्रभावित केलं होतं. आणि खरं तर हा देखील चांगला वेगवान गोलंदाज आहे चामुंडवली टीमचा पियुष भोड. आपण जर पाहायला गेलं सातत्यानं चांगला खेळ त्याचा आपण पाहिलाय कित्येक वेळा. निशांत जरी महागडा ठरला असा मी देखील कमबॅक करण्याचं सामर्थ्य ठेवतो हे सांगताना आता पियुष भोड कसा खेळ करेल. त्याच्या हातामध्ये कॅप्टनने बॉल सोपवला दुसऱ्या षटकासाठी. पोलालिनचा बॉल यॉर्कर, हेलिकॉप्टर उडवायचा होता पण तो एलिमिनेशन कमी होता. विघ्नेशला एलिमिनेशन मिळालंच नाही, त्यामुळे या बॉलवरती सिंगल प्राप्त झाली आहे. सन्माननीय आपण पाहतो दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल त्यांनी पुरस्कृत केले. सन्माननीय भूषण शेठ महाडिक यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. या दानशूर दात्यांशिवाय करता कोणती स्पर्धा कोणता कार्यक्रम अगदी अपूर्णच असतो. त्यामुळे आपण या दानशूर व्यक्तिमत्वाला सन्माननीय भूषण शेठ महाडिक यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्मृती चषकामध्ये. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आहेत. पियुष भोडला आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय, गलीच्या बाजूनं चालला. अगदी आपण पाहायला गेलं तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे अवेलेबल. दूरवरून फिल्डर आलाय, तत्पूर्वी या बॉलवरती कंप्लीट केली जाते ती 2 धावा. आणि या टीमची टोटल आता पोहोचले ती 21 माफ करा 20 वरती पोहोचले. 20 वरती धावा दाखल करते जाऊन पोहोचल्यात. 20 रन्स ऑन बोर्ड स्क्रीन वरती देखील पाहू शकतो आपण. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. ऋत्वी लाईव्ह इव्हेंट यांचा टेलिकास्ट अप्रतिम क्वालिटी क्लिअरिटी त्यांची आपण पाहतो. त्या प्रेक्षक मायबाप आपलं देखील स्वागत असेल, परंतु विनंती असेल, रिक्वेस्ट असेल, खाली सबस्क्राईबचं बटन आहे या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. वेगवेगळे अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. त्यामुळे प्रेक्षक मायबाप आपल्या देखील या स्मृती चषकामध्ये स्वागत असेल. 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. फुलालेनचा बॉल एलिमिनेशन जरूर चांगलं मिळालं. हेलिकॉप्टर लँड झालाय मैदानाच्या बाहेर. विघ्नेश कुरंगलेचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला. षटकार अगदी सचिन सरांना कॉल लागतो यॉर्कर बॉल कसा घ्यायचा तेच पाहायला मिळालं. अगदी मागचा पाय बाहेर काढला अगदी आणि तदनंतर पाहायला गेला बॅट खाली नेली. बॉटम हँडचा योग्य वापर केला बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. आणि तदनंतर हा अगदी हेलिकॉप्टर लुकचा षटकार लगावला. त्याची कॉपी पेस्ट पाहायला मिळाली विघ्नेशच्या फटक्यामागे. काय षटकार लगावला विघ्नेशनं. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. अद्यापर्यंत 27 धावा धावफलकावरती आहेत. पियुष भोडचं षटक खूप चांगलं पडलं जात होतं. सुरुवात चांगली केली. सुरुवातीच्या 3 बॉलवरती फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु या 4थ्या बॉलवरती आपण जर पाहिलं षटकार आला आणि षटकाराने थोडंसं आता मोमेंटम शिफ्ट झालाय. विघ्नेश कुरंगलेला थांबवायचा असेल तर त्याचा अगदी त्याच्या समोर एकच कारण आहे, त्याची विकेट घेणं खूप महत्वाचं राहील या मॅच मध्ये. इथून जर विकेट आली, ब्रेक थ्रू मिळाला तर नक्की धावसंख्या थांबेल, परंतु विघ्नेश कुरंगले थांबायचं नावच घेत नाहीये. तो आक्रमण सुरू स्टेबल. यावेळेसचा बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या बॉल वरती पाहावं लागेल काय घडलंय. प्रेक्षक आहेत आणि त्यांनी सांगितलंय अगदी फलंदाज असेल बात कॅच ऑफ द झालेत आता सार्थक माली. सार्थक दाखल झाले, परंतु यावेळेचा बॉल आपण पाहायला गेला बाकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न राहिला, तो देखील असफल ठरला गेला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकं संपली गेलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 27-27 वरती 1 विकेट गमावली विघ्नेश कुरंगलेची. 27 धावा धावफलकावरती स्पीडअप करा चामुंडवली टीम, कारण क्लॉक सेट आहे. तुम्हाला टाइम अलर्ट असेल ही सूचना अंपायर्स देखील तुम्हाला ऑन केल्या जातील, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 इनिंग संपन्न होणं अत्यंत गरजेचं. या आधीच्या इनिंग 20 मिनिटाच्या
आधी कंप्लीट होत होत्या, त्यामुळे आपणास देखील विनंती असते आपण देखील कोऑपरेट करा. 27 धावा, 2 षटकं संपलीत, 1 विकेट गमावला आहे. मनीष 11 कांबे टीमची ही परिस्थिती आहे. चांगला स्टार्ट विघ्नेश कुरंगले दिला, पण तो आता सार्थक वरती जबाबदारी आहे भूषण वरती. त्याने 3 चेंडू फेस केला आणि 4 अंकावरती खेळतोय. यावरचा बॉल आपण जर पाहायला गेला तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, पडतायत झडतायत, परंतु यावेळेस बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी अंपायरने केली. वेस्ट ऑफ हाईट अंपायरचा हा रिव्ह्यू आहे. अंपायरसाठी रिव्ह्यू या ठिकाणी आहे. बाकी कुणीही येऊ नका, तिसरे पंच असेल ऑन स्क्रीन वरती. इट्स नो बॉल कॉल, नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि 9+4 अशा 5 धावा या बॉल वरती मिळाल्या. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. टीमची टोटल 32 धावा. फ्री हिटचा बॉल आहे, पायावरती होता. रिस्ट ऑफ द फ्लिक यावर पाहायला मिळाला. बॉल चाल लॉंग लेग क्षेत्रामध्ये थांबणार नाहीये. मनगटी ताकदीच्या जोरावरती ठोकलेला भूषणच्या बॅट मधून आला चौकार. असतील त्यांचं टोटल 36 वरती. फील्डच्या बॉलवरती आलाय भूषण यांच्या बॅटमधून चौकार आणि टीमची टोटल पोहोचली 36 या अंकावरती. यावरचा बॉल मिस टायमिंग, बॉल इन टू द एअर, फिल्डर रनिंग फास्ट, कॅच ड्रॉप. हो काय घडलंय आता, कॅच सोडली. इझी कॅच होता, परंतु हा अगदी सोप्पा जय सोडला. अगदी क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रफुल्ल कोंडिलकर, एक मोठं नाव आहे, परंतु प्रफुल्ल कडून हे अपेक्षित नव्हतं, परंतु कॅच देखील सोडली गेली. टीमची टोटल पाहायला मिळेल 38 धावफलकावरती लागला गेला. ॲज अ स्कोरर आपण पाहतोय अगदी प्रतीक शिर्के जोडले गेले आहेत. अगदी ॲज अ स्कोरर म्हणून ऑफिशियल अपडेटर नक्कीच आपण त्यांना पाहतोय आणि प्रत्येक बॉलवरती अपडेट ते देत आहेत. यावरचा बॉल खुडवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तो कॉलिंग चुकला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न गोटीने लागलाय चूक आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न सफल ठरला आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक दुसरा धक्का बसतोय स्वर्गवासी मनीष 11 कांबे टीमला. साठी कारण आपण पाहतो सध्याच्या तरुण नोकरीकडे जास्त कल, परंतु स्वतः मालक जेव्हा आपण असतो ना तेव्हा स्वतःच्या मर्जीचा राजा आपण असतो. त्यामुळे सध्याच्या तरुणांचा नोकरीकडे कल आहे, परंतु उद्योग क्षेत्रामध्ये देखील बराचसे तरुण वर्ग आपण पाहत असतो. डीजेच्या माध्यमातून चांगलं गीत आपण पाहायला गेलं. खरं तर काका साऊंड सर्व्हिस रसायनी यांच्या माध्यमातून राज माली डीजे ऑपरेटर आपण पाहतो, परंतु 10वी अ ग्रुप जनता विद्यालय यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सार्थक माली यांच्यासाठी मित्र परिवाराकडून हे पारितोषिक लावलं गेलंय. मित्र आणि मित्रावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय आणि मानस यांचे देखील क्लासमेट आहेत सार्थक, आणि त्यांच्यासाठी 10वी अ ग्रुप जनता विद्यालय यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 39 या अंकावरती. 39-39 जावा न्यू बॅटर दाखल झालाय, ज्याने मला तर खरं तर प्रभावित केलं या हंगामामध्ये. आदित्य हा खेळाडू मी नेहमीच म्हणत असतो की हा खेळाडू अगदी सर्वांपाशी थोडासा वेगळा आहे, कारण याच्यामध्ये वय जरी कमी असताना क्षमता आणि गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू आहे. नाव आहे आदित्य, अर्थात आधी याला स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पण ट्रॅक वरती पुन्हा एकदा सलमान. यावरचा बॉल आपण पाहायला गेला, बॅटची कडा फ्लिक केल्या बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग लेगला आहे. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न निघालेत आधी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का, पण तो रोखलाय सार्थक यांनी आणि या बॉलवरती फक्त 2 धावा आल्या. टीमची टोटल 2च्या मदतीने पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. 41 धावा.
आदित्य मोरे यांच्याकडून पारितोषिक आले. सार्थक यांच्यासाठी लगातार 3 षटकार लगावा आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. आदित्य मोरे कराड टीमचा एक विध्वंसक बॅटर म्हणून ओळख आहे, परंतु आता मित्रासाठी पारितोषिक लावलं गेलंय. सार्थक यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. लगातार 3 षटकार लगावा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदित्य मोरे यांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी 3 षटकं संपली गेलीत आणि 42चा पाठलाग अगदी माफ करा 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 विकेट डाऊन झाल्यात. अद्यापही एका षटकाचा खेळ इथून बाकी आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 42 धावा धावफलकावरती 2 विकेट गमावल्यात. 10वी ग्रुप जनता विद्यालयांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचा आदित्य मोरे यांच्याकडून 500 रुपये 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकांसाठी सार्थक माली यांच्यासाठी पारितोषिक असेल. पण जाऊया त्याआधी डीजे कडे आणि डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर असं संगीत. आमचे परम मित्र आणि रायगडचा बुलंद आवाज आहे, सुप्रसिद्ध गीतकार आणि श्री ऑडिओ खरं तर चे मालक आहेत सन्माननीय रितेशजी बोंबले, जे सुप्रसिद्ध सिंगर आहेत. त्यांचा आवाज आपण त्या सॉन्गद्वारे ऐकलात. परंतु नेक्स्ट मॅच असेल सार्थक आहे मैदानाच्या आतमध्ये. तर ओम जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपये येतील. याचा बॉल ऑन कार्पेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनचा बीट झाला. सिंगल कंप्लीट. डबल साठी निघाले तर 2 धावा रिस्की ठरू शकतात, परंतु कंप्लीट झाल्यात. अगदी चप्पल शिता. अगदी जर आपण विचार केला तो सार्थक त्याने 2 धावा चपलाईने कंप्लीट केल्यात. टीमची टोटल सांघिक अर्धशतक स्वर्गवासी मनीष शिलोणकांबे टीमचं कंप्लीट झालं. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शुभम पवार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार आहे. आडवा बॅटनं टॅपिंग क्रिकेट बीट केले मिडॉनच्या फिल्डरला. बॅकअप आहे पाठीमागे, परंतु यावर सिंगलच कंप्लीट केल्या. टीमची टोटल तर 52 वरती जाऊन पोहोचले. 52 52 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 3 विकेट. सध्याच्याकडे काय कमाईचा खेळ सुरू आहे. आर्यनने प्रभावित केलाय रितेश, कारण 3 चेंडू त्याने फेस केलेत. 9 धावा त्यांनी देखील बनवला ऍज अ फिनिशर म्हणून या टीम मध्ये. सार्थक माली जो आपण पाहायला गेला तो कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिला या टीमचा. विघ्नेश नंतर त्याचा खेळ पाहण्यासारखा असेल, कारण एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. आणि कमी वयामध्ये सार्थक मालीनं नाव देखील त्याचं मोठं केलंय, गावाचं नाव देखील मोठं केलंय. पाकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल चालू 1 बाउंस सीमा रेषा पार. या सार्थक माईच्या बॅट मधून आलाय हा चौकार. लागल्यात आणि लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग पाहायला मिळाला. टॉस साठी या अमर क्रीडा मंडळ कासप आणि त्यांच्या विरोधात वयाल दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठीकडे केला जाईल. 56 धावा. यावरचा बॉल चॉप करायचा प्रयत्न. यॉर्कर लेंथ वरती बॉल फेकला गेला. शुभमच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. आर्यन पोहोचणार नाहीयेत. शेवटच्या बॉलवरती रनआउट देखील आले. 1 धाव देखील आली आहे आणि स्वर्गवासी मनीष शिलोणकांबे टीम जाऊन पोहोचले. ती 57 अंकावरती प्रथम बॅटिंग करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये सेकंड सत्रामध्ये आता स्वर्गवासी नंदू 11 साऊंडलेट टीमला करायचा आहे 24 बॉल आणि 58 धावसंख्येचा पाठलाग. त्याआधी अमर क्रीडा मंडळ कासप टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या आणि गावदेवी वयाल टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस होईल. दोन्ही सी फुल मध्ये खरं ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ती कासप आणि त्यांच्या विरोधात वयाल अशी पाहायला मिळेल. परंतु आता पाठलाग करायचा इथून अगदी 58 धावसंख्येचा 24 बॉल मध्ये तो स्वर्गवासी नंदू 11 साऊंडोली या टीमला.
मी ॲडव्होकेट जितेंद्र जाधव साहेबांना विनंती करतो की आपलं शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा. सन्माननीय ॲडव्होकेट जितेंद्र जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. ही स्पर्धा आपण पाहतोय खूप मोठी स्पर्धा. स्वर्गसी नंदू व प्रतीक 11 स्मृती चषक कराड बुद्रुक आयोजित. हे एकदा आपण पाहतो स्वर्गसी नंदू प्रतीक स्मृती चषक या स्पर्धेचं नामकरण आहे. खरं तर हे दोन्ही व्यक्तिमत्व आज आपल्यात असायला पाहिजे होते आणि असे नाही आहेत आणि त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी खरं त्यांची आठवण म्हणून आयोजित केली स्पर्धा आपण पाहतोय. आणि कासपचं भव्य मैदान आहे. पाही रजनीकांत माली करत यांनी त्यांचा मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. विशेष आभार असेल अगदी या व्यक्तिमत्वाचा दिलदार आणि युवा व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची लवकरच मोठी स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं रोख रक्कम असेल प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये आणि मॅरेथॉन सिरीजसाठी बाईक देखील असेल. खूप चांगलं आयोजन त्यांचं देखील दरवर्षीप्रमाणे आपण पाहतो आणि हे देखील पाहायला मिळेल. पण ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकतो निडेड इक्वेशन बनलंय. 24 बॉल आता 58ची गरज आहे ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये. आमचे सन्माननीय दीपकजी देवळेकर आणि अंकुशजी भाऊड साहेबांचं या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांना विनंती की सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. त्यानंतर आमचे सन्माननीय सुभाष पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि रुपेशजी चितले साहेब यांचं देखील आगमन झालंय. सगळ्यांना विनंती आहे व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हा. स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. ओमप्रकाश भारद्वाज यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं पण स्वागत असेल. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आता कांबे टीम फील्ड देखील तुम्ही सजवून घ्यायचा. फील्ड लवकर सेटअप करा. चला चांगली टीम लगेच बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. एक इनिंग आता 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपन्न होणं गरजेचं आपण म्हटलं तेवढा 2 वाजून 14 मिनिटं झाली. सीपूलच्या ही पहिलीच मॅच आहे. अजून बऱ्याचशा मॅचेस कंप्लीट इथून करणं बाकी आहे. सीपूलच्या अजून 3 मॅचेस. चला वायल टीमला शेवटचा कॉल असेल की 1 मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी देतो. अक्षय म्हात्रे आपण टॉससाठी या कासप टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. 1 मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय. वायल टीमचा कॅप्टन अक्षय म्हात्रे यांना विनंती आपण टॉससाठी लगेच अंबर क्रीडा मंडळ कासप त्यांच्या विरोधात गावदेवी वयाळ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अशी फाईट पाहायला मिळेल. अक्षय म्हात्रे देखील येतात. अक्षय या लवकर टॉस या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय प्रमोद जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी प्रमोद जाधव साहेबांना पण विनंती करतोय की व्यासपीठावरती आपण पण या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. टॉस या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय रुपेशजी चितले यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. मी रुपेशजी चितले साहेबांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये हा टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला गावदेवी वयाल कॅप्टन अक्षय म्हात्रे या ठिकाणी असेल आणि प्रसाद असेल. अमर क्रीडा मंडळ कासप टीमच्या बाजूनं टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकतो टॉस या ठिकाणी केला जातोय. रुपेशजी चितले यांच्या शुभ हस्ते टॉस द्या. हेड अँड टेल कॉल असेल. 4 ची मॅच. टॉस जिंकलाय गावदेवी वया या टीमनं. नियम तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवले जातील. जो महत्वाचा नियम आहे या स्पर्धेमधील 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर विकेट लाईन क्रॉसिंग मध्ये 38 सर्कल जे विकेट डाऊन झाल्यानंतर दुसरा बॅटर लगेच आपण पाठवायचा आहे. तोपर्यंत आउट होणारा बॅटर मैदानाच्या बाहेर 38 सर्कलच्या बाहेर येणार नाही. परंतु जाऊया कॉम बॉक्स मध्ये ऐकूया गोड आवाज हिंदीचा आमचे परम मित्र मानजी मनोरे यांना.
बहुत बहुत शुक्रिया यश मालकर सर। आने वाली 24 गेंदे पीछा करना है 58 का। सलामी बल्लेबाजों की जोड़ी नकुल के साथ शुभम मैदान के अंदर। तो पहले ओवर की जिम्मेदारी को संभालते हुए सिद्धेश फिरकी का जादूगर बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको नजर आएंगे। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद, इसीलिए मैंने कहा था फिरकी का जादूगर। टप्पा पड़ने के बाद गेंद को घुमाने की कला इस गेंदबाज के पास है। पहली बॉल पर बीट किया बल्लेबाज को। डॉट गेंद की आपको यहां से समाप्ति होती हुई नजर आएगी। कमाल की गेंदबाजी, दोनों तरफ कट करने की काबिलियत रखते हुए सिद्धेश मैदान के अंदर। हमेशा यह खिलाड़ी आपको P1 का पहला ओवर डालते हुए नजर आता है। बहुत सारे ये गेंदबाज है जो फिरकी के तौर पर मशहूर होते हुए टेनिस बॉल क्रिकेट में नजर आए, और उसी में से काफी कम उम्र में जिन्होंने अपने नाम को ऊंचा किया। सिद्धेश बॉलिंग ट्रैक पर, लेकिन इस बार व्हाइट बॉल। टप्पा खाने के बाद आउटसाइड टॉप स्टंप, थोड़ी सी गेंद बाहर निकली जरूर, इसी वजह से अंपायर ने व्हाइट का सिग्नल दिया है। 1 रन के साथ बैटिंग टीम स्वर्गीय नंदू 11 साउंडोली का टोटल यहां से आपको ओपन होता हुआ नजर आएगा। एक रन यहां से स्कोर कार्ड के ऊपर है। P1 का पहला पावर प्ले, 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर, डीप लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, बाकी सभी 38 सर्कल के अंदर। गेंदबाज तैयार है, अगली गेंद करेंगे। ओहो हो, एक और बार बढ़िया गेंद, स्लॉट वाली गेंद थी। टप्पा खाने के बाद बाहर वाली लाइन में कट होती हुई नजर आई, फिर एक बार खामोश किया। देखिए ऐसे गेंदबाजों के सामने जब आप खेलते हैं तब प्रतीक सर फुटवर्क बहुत ज्यादा मैटर करता है। किस तरीके से आप गेंदबाज के लेंथ को अनसेटल करती है, फुटवर्क का इस्तेमाल कैसे करती है, गेंद के पिच तक अगर आप पहुंचेंगे फिर अटैक करेंगे, शायद रन बनने का मौका मिल सकता है। वो मौका अभी तक दिया नहीं है सिद्धेश ने। 2 गेंदे हुई है, रन बनाए मात्र 1। इकोनॉमिकल शुरुआत रही है मनीष 11 कांबे की। और एक और बार बढ़िया गेंद थी, बैकफुट पर खेल लगे, एक और बार डॉट बॉल। गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा, ये मैदान के अंदर आपको होता हुआ नजर आएगा। गेंदबाजी की धार, बल्लेबाजी को पूरी तरीके से खामोश किया। तीनों की तीनों गेंदें जगह पर खड़ा किया है बल्लेबाज नकुल को। 3 डॉट बॉल्स आएगी, हालांकि एक वाइड जरूर आई थी, इसी वजह से 1 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको जुड़ता हुआ नजर आएगा। गेंदें बचेंगे अब 21, बनानी है 57 रन। हाफ ट्रैकर बॉल थी, ऑन साइड के ऊपर पुल का ये शॉट, डीप काउ कॉर्नर पर खिलाड़ी है। सिंगल मैदान के अंदर आपको कंप्लीट होता हुआ नजर आएगा। बाय दिस सिंगल द अकाउंट इज ओपन फॉर द बैटर नकुल, और टीम की रन संख्या 2 के ऊपर नजर आएगी। बहुत ही बढ़िया प्रतियोगिता है। 32 ग्रामीण टीमों का पार्टिसिपेशन डे नाइट फॉर्मेट में इस टूर्नामेंट में आपको देखने को मिलेगा, जहां पर डी पुल के पहले राउंड के सारे मैचेस समाप्त हुए। सी पुल को हमने शुरुआत की है, और पहले राउंड का पहला मुकाबला सी पुल में स्वर्गीय नंदू 11 साउंडोली और स्वर्गीय मनीष 11 कांबे, दोनों टीमों के बीच 58 का पीछा करना है। शुरुआती 4 गेंदों पर रन संख्या बनी है मात्र 2। सिद्धेश कमाल की गेंदबाजी, फिरकी का जादूगर, जादू चला इस गेंदबाज का इस मैदान पर भी, खामोश रखा है अभी तक बल्लेबाजों को। ओह, बैक ऑफ द हैंड, रिस्क के साथ ये डिलीवरी है। जोरदार अपील आपको होती हुई नजर आएगी, लेकिन कोई संपर्क नहीं था बल्ले और गेंद का। डॉट गेंद की एक और समाप्ति। शुभम टीम साउंडोली के अच्छे ऑलराउंडर माने जाते हैं। जब भी साउंडोली टीम खेलती है तब शुभम का खेल हमेशा अच्छा रहता है। इस मैदान पर उनको भी पहली गेंद पर खामोश रखा। क्या कमाल की ओवर है। सिद्धेश 24 कैरेट खरा सोना, ये खिलाड़ी जब ये चमकते हैं तो सामने वालों को खामोश कर देती है। बढ़िया बॉलिंग अभी तक, कदमों का इस्तेमाल किया, बैकफुट से टैपिंग क्रिकेट, शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे। चुकी सिंगल, आंखों के नीचे से काजल छुड़ाया और फील्डर के हाथ से सिंगल छुड़ाया। आखिरी गेंद पर मिला मात्र 1, और इसी 1 के साथ P1 की ओवर की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। आफ्टर 1 ओवर द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड 3 रन्स विदाउट लॉस। 3 रन से एक भी विकेट गवाया नहीं अभी तक, यानी समीकरण फिर एक बार आपको बदलता हुआ नजर आएगा। गेंदें बचेंगी 18, 55 रनों की जरूरत मैदान के अंदर जीतने के लिए नजर आएगी स्वर्गीय नंदू 11 साउंडोली को। 18 गेंदें 55 की जब आप बात करते हैं तो हर एक ओवर में ऑलमोस्ट 17 से 18 रन आपको यहां से निकालनी पड़ेंगी। अगर उतने रन हर एक ओवर में आप कंसिस्टेंटली निकालते हैं तो आप इस रन चेस को सक्सेसफुली चेस भी कर सकती है। बढ़िया शुरुआत हुई है। पहला ओवर अच्छा स्पेल, सतीश रन संख्या दी मात्र 3, विकेट जरूर नहीं मिला, बल्लेबाजों को खामोश रखा है। 3 रन मात्र स्कोर कार्ड पर। चलिए स्पीड अप करना है स्वर्गीय मनीष 11 कांबे टीम, इतना टाइम नहीं है प्लीज।
समय ज्यादा नहीं है हमारे पास, मैंने पहले ही बताया 3 ओवर शुरुआती 15 मिनट के अंदर कंप्लीट होने जरूरी, वरना आखिरी ओवर में एक्स्ट्रा खिलाड़ी 38 सर्कल के अंदर लेना पड़ेगा। प्लीज फॉलो द रूल्स एंड रेगुलेशन ऑफ द टूर्नामेंट, ज्यादा समय नहीं लेना है। दूसरी ओवर में गेंदबाजी में होगा परिवर्तन, आदित्य बॉलिंग मार्क के ऊपर आपको दूसरी ओवर की जिम्मेदारी को लेकर नजर आएंगे। 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, पावर प्ले समाप्त हुआ, रन बनाने का अब मौका है जरूर, लेकिन अब मुश्किलें होंगी क्योंकि 5 प्लेयर अब बाउंड्री लाइन को डिफेंड करेंगे। लोवर फुल टॉस थी, ड्राइव किया, हल्के हाथों से मात्र दिशा दिखाई है, प्रॉपर टेक्निकल शॉट, थोड़ा सा फंबल, दूसरे रन की कोशिश, थ्रो अच्छा था लेकिन थोड़ा सा फंबल हुआ, उसके कारण सिंगल को डबल में कन्वर्ट मैदान के अंदर किया जाएगा। स्वर्गीय मनीष इलेवन कांबे की जब आप बात करते हैं तो सारे युवा खिलाड़ी आपको इस टीम में नजर आएंगे, एक भी एक्सपीरियंस खिलाड़ी मुझे नजर नहीं आता जब मैं मनीष इलेवन कांबे टीम को देखता हूँ। युवाओं से भरपूर ये टीम है, हालांकि आज का युवा कल का भविष्य ये हमेशा कहा जाता है। जितने युवा खिलाड़ी आपकी टीम में खेलेंगे उतना आपकी टीम आने वाले समय में बेहतर होगी, ये हमेशा हम कहते हैं। युवा खिलाड़ियों के साथ बनी हुई टीम स्वर्गीय मनीष इलेवन कांबे, जड़ में डाली यॉर्कर बॉल, खोद कर निकाला है, लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर लैंड हुई, लेकिन फील्डर की गलती है, नसीब का साथ मिला बल्लेबाज को, मिलेंगे 4 रन। चार रन आए हैं, नसीब का साथ मिला है टीम स्वर्गीय नंदू 11 साउंडोली को। बल्लेबाज 4 रन अपने बल्ले से स्कोर करते हुए शुभम नजर आएंगे। शुभम को अपना दम दिखाना पड़ेगा, मिस टाइमिंग हुआ, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, वाह क्या बात है, विघ्नेश कमाल के कैच को कैरी करेंगे, बड़ी मछली जाले में, 440 बोल्ट का झटका, शुभम वापस। दो गेंदे, 2 सफलताएं मिली है, हैट्रिक का चांस होगा यहाँ से गेंदबाज आदित्य के लिए। क्या पहले विकेट हैट्रिक स्वर्गीय नंदू प्रतीक मेमोरियल ट्रॉफी 2026 में कंप्लीट की जाएगी, ये बात पे देखने लायक कमाल की लड़ाई की है स्वर्गीय मनीष इलेवन कांबे ने। साउंडोली टीम के सामने खेल रही है, 58 को डिफेंड कर रहा है, पहले ओवर में मात्र 3, इस ओवर में अभी तक रन आए हैं मात्र 6। फुल टॉस गेंद थी, अंपायर का नो बॉल का सिग्नल, बिना दसरा बिना दिवाली का बोनस, तारीफ की तो नजर लग गई, 4+ यहां से मिलेंगे 1 यानी कि 5 का पंजा, 5 रन। शिवकाळात नो +4, 5 रन मिलेंगे एक्स्ट्रा, और 5 के साथ टीम की रन संख्या 14 रन, 14 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर बनी है, पीछा करना है 58 का, यानी 58 में से अगर आप 14 को माइनस करते तो 44 बचते हैं,
यानी 44 रनों की दूरी अभी भी तय करना बाकी है टीम साउंडोली को। 44 runs are still required to win for team Sergey Nandu 11 Saundoli. फ्री हिट बॉल हाफ जागृति शॉट एंड पुल। डीप में खिलाड़ी है, गलती करेंगे छोटी गेंद मतलब खोटी गेंद। गेंद सीमा रेखा के बाहर, कैच छूटा, दिल टूटा, आधा दर्जन 6 मिलेंगे। सार्थक माड़ी ओवर नंबर 3 को लेकर आते हुए नजर आएंगे। सार्थक माड़ी पहले पावर प्ले स्पेशलिस्ट हुआ करते थे, लेकिन थोड़ा सा प्रैक्टिस कम हुई है, उसी वजह से तीसरी ओवर डालते हुए आजकल नजर आते हैं हमारे क्लासमेट है। और फिर एक बार सार्थक माड़ी के लिए इनाम है, अगर विकेट हैट्रिक होती है तो हमारा जनता विद्यालय मोपाड़ा का जो 10th A का ग्रुप है उनकी तरफ से 500 का इनाम यहाँ से सार्थक माड़ी को बिल्कुल दिया जाएगा। राइट आर्म ओवर द विकेट के एंगल को यूज करेंगे पहली गेंद को लेकर। पहली गेंद स्विच हिट करना चाहते हैं, दुधारी तलवार लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की, न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती है, मेरे गुरु हमेशा कहती है। डॉट बॉल के साथ आपको शुरुआत होती हुई ओवर नंबर 3 की नजर आएगी। एवरी डॉट बॉल क्रिएट्स द प्रेशर ऑन बैटर। हर एक डॉट गेंद बल्लेबाजों के ऊपर का दबाव बढ़ा सकती है। समीकरण जो था 12 गेंदे 37 का, वो समीकरण यहां से अब बदलता हुआ 11 गेंदे 37 रनों की जरूरत होगी जीतने के लिए। यहां से बल्ला घुमाया, डीप में खिलाड़ी आएंगे, कैच को कैरी करेंगे, तीसरा झटका मिलेगा टीम साउंडोली को। बल्लेबाज निशांत वापस। ओवर में राइट आर्म ओवर द विकेट से सार्थक मौड़ी की हाफ टैगर बॉल थी, इस बार भी गेंद हवा में, कैच हिट का कॉल, क्या बन सकता है। डीप में खिलाड़ी थे, गेंद को रोकना उन्होंने सही समझा। दूसरा रन, दूसरे रन के चक्कर में भागते भागते पहुंच नहीं पाए अपने पॉपिंग क्रीज में। नकुल दुर्भाग्यशाली, रनआउट का विकेट।
मैच में मोमेंटम चाहिए हो तो एक छक्के की जरूरत होती है। वो छक्का अगर आता है तो यहाँ से मोमेंटम मिलेगा साउंडोली को रनचेज में। सार्थक माई की गेंदबाजी अभी तक अच्छी रही, 3 गेंदें उन्होंने डाली, 1 विकेट उनके खाते में जाएगी, 1 विकेट टीम के खाते में, क्योंकि रनआउट के तौर पर नकुल का विकेट आपको तीसरी गेंद पर आता हुआ नजर आया। 9 गेंदें 36 रन, 9 बॉल में आपको 6 छक्के यहाँ से मारनी है, 36 बनानी है तो आपकी टीम जीत पाएगी। अच्छी गेंदबाजी होती हुई, गेंदबाजी ताकत रही है स्वर्गीय मनीष 11 काम्बे टीम की, हमेशा जब भी इस टीम को आप मैदान पर देखते हैं। लॉफ किया ऑन साइड पर, 2 खिलाड़ियों के बीच में दरार है, गेंद गैप में 1 बाउंस, ओवर द रोप जाएगी सीमा रेखा के बाहर, टांगा पलटी, घोड़े फरार, नंबर 4। मुकाबले में कमबैक किया है स्वर्गीय नंदू 11 साउंडोली ने, 32 रन, टीम की रन संख्या आपको नजर आएगी, गेंदें बचेंगी 7 और बनानी है 26 रन, 7 बॉल 26 रिक्वायर्ड। एक और बार हवा में मिस टाइमिंग स्ट्रोक है ये, खिलाड़ी क्या पहुंचेंगे गेंद तक, कोशिश जरूर की गई लेकिन मात्र 1 रन इस गेंद पर कंप्लीट किया। कैच छोटा बल्लेबाज को दिया गया है जीवन दान, नसीब का साथ मिलता हुआ प्रफुल को, और तीसरे ओवर के आखिरी गेंद पर मिलेगा सिंगल। बाय दिस सिंगल रन दिस इज द एंड ऑफ द थर्ड ओवर। टीम की रन संख्या 58 को चेस करते हुए 33 रन, डबल तेरी का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आएगा, यानी आखिरी 6 गेंदें 25 रनों की जरूरत होगी जीतने के लिए बैटिंग टीम को। 6 गेंदें 25 रन, यानी 6 में 4 छक्के आपको मारने पड़ेंगे। कंपलसरी ड्रेसिंग, कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है, यानी जो रन चेस है वो आपको कंपलसरी चेस करना पड़ेगा। लेकिन यश मालकर सर, अगर मैं रन चेस के बारे में बात करूंगा, कंपलसरी चेसिंग के रूल के बारे में बात करूंगा, तो कंपलसरी चेसिंग का रूल पर्सनली मुझे कभी पसंद नहीं आया क्रिकेट में, क्योंकि एज एन टीम अगर आप टॉस जीतते हैं, बॉलिंग लेते हैं, तो अगर आप सेकेंड इनिंग में बैटिंग करते हुए रनों को इक्वल भी करते हैं तो भी आप ही मैच हारते हैं। ये जो कंपलसरी चेसिंग का रूल है ये पर्सनली मुझे कभी पसंद नहीं आया टेनिस बॉल क्रिकेट में, क्योंकि टॉस भी जीतो, स्कोर भी लेवल करो और आपकी टीम ही हारती है। कल्याण डोंबिवली में जब मैं कमेंट्री करने जाता हूं तो वहां पे रूल्स एंड रेगुलेशन अलग होती है, बात करेंगे उनके बारे में। पहली गेंद डाउन द लेग साइड, वाइट बॉल। जब मैं कंसिस्टेंटली कल्याण डोंबिवली भिवंडी में, हाल ही में मैं 2 दिन पहले उसाटने के टूर्नामेंट में कल्याण में कमेंट्री कर रहा था, और वहां पर रूल्स होते हैं, अगर टाई होता है तो विकेट के ऊपर पहले काउंट होता है, जिसकी टीम के ज्यादा विकेट है वो टीम हारती है, वरना टॉस के ऊपर। ये रूल्स बहुत जरूरी है, ये कहीं ना कहीं रायगढ़ में इंप्लीमेंट करने में बहुत जरूरी। हाफ ट्रैकर बॉल, ऊपरी किनारा लगा, बैकवर्ड जोन, लॉन्ग स्टॉपर, खेल निकल जाएगी सीमा रेखा के बाहर, देकर जाएगी 4 रन। बचेंगे अब 5 और 20 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। 5 बॉल 20 रन, दैट इज द इक्वेशन। अभी भी मैच में जान बाकी है। जड़ में डाली, यॉर्कर बॉल थी, कूद के निकालना चाहती है, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और यॉर्कर पर हो जाती है बल्लेबाज रफू चक्कर। ये मैंने हमेशा बताया, डॉट बॉल की समाप्ति होते हुई थोड़ा सा दबाव बढ़ेगा, गेंदबाज का आत्मविश्वास मजबूत होगा। समीकरण फिर एक बार बदला, 4 गेंदें और अब जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। 4 गेंदें 20 रन, इस 1-2 गेंदों पर 1-2 बड़े शॉट आने जरूरी है, अगर वो आते हैं तो मुकाबला बनेगा साउंडोली के लिए। एक और बार जड़ में गेंद थी, इस बार क्या किनारा लगा है, बिल्कुल लगा है। विकेट कीपर ने कैरी भी किया इस कैच को, और बल्लेबाज को जाना पड़ेगा वापस। कोई तोड़ ना
मैदान के अंदर विकेट जरूर गया है। क्रूशल मोमेंट ऑफ द मैच में एक बड़े बल्लेबाज का विकेट प्रफुल्ल वापस लौटी है। लाइन क्रॉस का रूल है। लाइन 30 यार्ड सर्कल की जो लाइन है, बल्लेबाज का विकेट जाता है तो नया बल्लेबाज 30 यार्ड सर्कल क्रॉस पहले होना चाहिए। ये रूल्स है इस टूर्नामेंट में, रूल्स एंड रेगुलेशन फॉलो कीजिए वरना आपको पेनल्टी दी जा सकती है। समीकरण की बात करेंगे तो अब 3 गेंदें यहां से बची और 3 गेंदों में 20 रनों की जरूरत मैदान के अंदर जीतने के लिए नजर आएगी। 3 बॉल 20 रन। न्यू बैटर मैदान के अंदर मंगेश दाखिल हुए। एक जमाने में मंगेश क्या कमाल के खिलाड़ी हुआ करते थे, आजकल बहुत लेट आती है बैटिंग ऑर्डर में। चढ़ मिडारी एक और बार बढ़िया गेंद थी। 1 रन का महत्व नहीं है इस मैच में। इक्का दुक्का कुछ नहीं कर पाएगा। इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूर अस्त करवाएगा। उसी की वजह से आपको 6-4 मारने थे, 3 में बनाने थे 20। अब गेंदें बचेंगी 2 और 19 रनों की जरूरत। 2 गेंदों पर 2-6 भी आती है, 12 बन सकते हैं, 19 नहीं। यानी केवल अब फॉर्मेलिटी बाकी है, औपचारिकता बाकी। ऐसा लगा कांटे की टक्कर होगी, लेकिन 1 साइडेड मुकाबला बनाया स्वर्गीय मनीष 11 कांबे ने। यहां से लॉफ्ट किया, बड़ा हिट जरूर आया गेंद गैप में। अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत, लेकिन फिर भी मिलेंगे 4 रन। 4 रन मिली है। 1 गेंद अब 15 की जरूरत। हाँ, इस साल जब मैं किंजल ट्रॉफी में कमेंट्री कर रहा था पनवेल पर, तब 1 गेंद में हमने 22 रन बनते हुए देखे। तो क्या ये 1 में 15 बन सकते हैं? क्या अभी भी चमत्कार हो सकता है क्या